नमस्कार मित्रांनो, जगदीशच्या वाणीत युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही सर्व स्वस्त असाल, मस्त असाल अशी मी आशा करतो। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत सुख या विषयावरती। जर आपण कोणाला ओरबाडून लुबाडून मिळालेल्या सुखामध्ये, मिळालेल्या पैशामध्ये, मिळालेल्या संपत्तीमध्ये जर आपण त्याला सुख म्हणत असेल तर आपण हे थोडं थांबलं पाहिजे। मित्रांनो, एखाद्याला आपण भागीदार म्हणून एकत्र घ्यायचं आणि फायदा झाल्यानंतर त्या भागीदाराला अलगद बाजूला काढायचं आणि त्यातून मिळालेल्या पैशामध्ये जर आपण सुख समजत असाल तर इथे पण तुम्ही थोडं थांबलं पाहिजे। तसंच मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला आपण सोबत घेऊन जायचं, त्याला सांगताना असं सांगायचं की चल तिकडे पैसे मिळणार आहेत, माझ्या सोबत चल, आणि जेव्हा पैसे मिळण्याची वेळ येते त्या सोबत घेतलेल्या व्यक्तीला बाजूला काढणे आणि त्यातून मिळालेल्या पैशामधून आपण एकट्यानेच खायचं, याला तुम्ही सुख म्हणत असाल तर इथे तुम्ही थांबा। मित्रांनो, हे सुख काही फार काळ टिकणारं नाही, तर ह्या सुखाची धोक्याची घंटा आहे। ह्या मिळालेल्या पैशामधून कुणाला ओरबाडून, कुणाला लुबाडून, कुणाला सोबत जाऊन त्याला अलगद बाजूला काढणे, पार्टनरशिप घेऊन त्याला बाजूला काढणे, हे जे सुख आहे हे फार काळ टिकणारं नाही। हे आपल्या चारित्र्यावर शिंदोरे ओढण्याचं काम करतं, हे आपलं नाव खराब करण्याचं काम करतं। जर तुम्ही समोरून कधी येत असाल तर दुरून बघणारे जे व्यक्ती असतात ते पहिलेच सांगतात की हा व्यक्ती बरोबर नाही, त्याने अनेक लोकांना गंडवलेला आहे, या व्यक्तीपासून दूर राहिलं पाहिजे। मित्रांनो, मला आज तुम्हाला या ठिकाणी तुमचं मन अशा ठिकाणी वळवायचं आहे जो आपला महाराष्ट्र आहे, जे महाराष्ट्राचं एक तीर्थस्थान आहे पंढरपूर। तो पांडुरंग विठ्ठल आज त्याची वारी चालू आहे। जे वारकरी जात आहेत, जे लहान आहेत, थोर आहेत, ज्येष्ठ आहेत, ते सगळे वारकरी जात असताना कुठल्याही प्रकारचा फायदा न बघता केवळ हरिनामाचं सुख, विठ्ठल विठ्ठल नामाचं सुख, नामदेव तुकाराम ह्या गजराचं सुख, आणि कुठल्याही लहान थोर मंडळी एकमेकाला जर स्पर्श जरी झाला ते माऊली बाजूला सरका, एकमेकाचे पाय दाबणे किंवा विठ्ठल नामाच्या गजरामध्ये ते एवढे मदगोष होतात। ह्यातून जे मिळालेलं सुख आहे ना मित्रांनो, हे आपलं आयु आणि आयुष्य वाढवणारं सुख आहे। असं सुख आपण कधीही अशा सुखाकडे आपण गेलं पाहिजे आणि अशा संतांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे। मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या ठिकाणी आपण काम करत असतो, ज्या ठिकाणी आपण काम करतो तिथे आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम करायचं, आपल्या कष्टाने, आपल्या मेहनतीने आपण पुढे गेलं पाहिजे। आणि ह्यातून जे मिळालेलं सुख आहे हे सुद्धा आपलं आयु आणि आयुष्य वाढवतं, आपलं नाव चांगलं करतं, आपल्या आई वडिलाचं नाव चांगलं करतं, आपल्या संस्कृतीचं नाव पुढे करतं, आपल्या आई वडिलांचे संस्कार पुढे नेतात। तर मित्रांनो, असं सुख कधीही आपल्या आयुष्यासाठी आपल्यासाठी चांगलं असतं। म्हणून कुणाचं ओरबाडून घेऊ नका, त्याला सुख मानू नका, कुणाचं लुबाडून घेऊ नका, त्याला सुख मानू नका, कुणाला पार्टनरशिप घेऊन त्याला साईडला करून त्यातून मिळालेले पैसे त्याला सुख मानू नका। खरं सुख मित्रांनो तुम्ही ठरवायचं आहे। तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे खरं सुख कोणतं आहे। मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्कीच पुढे पाठवा, ही तुम्हाला नम्र निवेदन। नमस्कार।